9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका 31 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला पाशवी बलात्कार आणि तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि ममता बॅनर्जी सरकारवर पुराव्यांशी छेडछाड केल्याचे गंभीर आरोप झाले. या अमानवी कृत्यात ज्या तरुणीने आपला जीव गमावला तिच्याच आईला रत्ना देवनाथ यांना भाजपने 2026च्या विधानसभा निवडणुकीत पाणीहाटी मतदारसंघातून उमेदवारी दिली. ममता बॅनर्जी सरकारने आपल्या मुलीला न्याय दिला नाही, पण जनता तुमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास भाजपने रत्ना देवनाथ यांना दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यासाठी सभा घेतली आणि तो भावनिक क्षण देशभर व्हायरल झाला. टीएमसीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पाणीहाटी मतदारसंघातून रत्ना देवनाथ यांनी तब्बल 20,000 मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ही केवळ एक राजकीय निवडणूक नव्हती, तर आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी एका आईने व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा होता. एका बलात्कार पीडितेच्या आईला थेट विधानसभेत पाठवून जनतेने टीएमसीच्या जंगलराजला मोठी चपराक लगावली आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.